आज मी तुमच्याबरोबर कोळंबीची रेसिपी शेअर करत आहे. आलं लसूण खोबरं डाळ्या घेतलं, कोळंबी धुवून घेतले, त्यांना लिंबू पिळून घेतला, थोडं मीठ टाकलं, मीठ टाकून झाल्यावर थोडं मिक्स करून घेतलं. मग कांदा खोबरं आलं ते बारीक करून घेतलं, कोथिंबीर कापली, तेल टाकलं कढईत, हिंग, जिरं, मोहरी, आलं लसूण, खोबरं डाळ्या, थोडं बाजरीचं पीठ पण टाकलं. ते परतून घेतलं आणि मसाला टाकला, काळा मसाला, लाल मसाला, हळद, ते पण परतून घेतलं. परतून झाल्यावर थोडी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर टाकल्यावर कोळंबी टाकले. कोळंबी परतून झाल्यावर थोडं पाणी टाकलं. पाणी टाकल्यावर 10-15 मिनटं उकळू दिलं. उकळून झाल्यावर बंद केला गॅस. सुरमई फ्राय केलेली रेसिपी. सुरमई स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. धुवून झाल्यावर लिंबू पिळून थोडं मीठ लावून हळद मीठ लावून थोड्या वेळ 15-20 मिनटं ठेवले. मग रवा घेतला, तांदळाचं पीठ, काळा मसाला, कोथिंबीर, आलं लसूण ते मिक्स करून घेतलं मीठ टाकून. कोळंबी फ्राय केली, झाली.